आज ना तुमच्यासोबत मस्त असं साठवणीचं काळं तिखट बनवलंय ना, त्याच्यापासून शेवग्याची शेंग बनवून दाखवणार आहे. पण म्हटलं चला अगोदर देवपूजा झाली होती तर थोडं तुम्हाला दाखवावं. मस्त देवपूजा करून झाली की सकाळी कसं घरातलं वातावरण एकदम प्रसन्न असतं. शक्यतो ना मी शेवग्याची शेंग बऱ्याच भाज्या माझ्या लोखंडी कढईत बनवलेल्या जातात. इथं लोखंडी कढई गॅसवरती गरम करून त्याच्यामध्ये मोजून 4 चमचे पोहे खाण्याचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरं आणि मोहरी टाकून घेतली. त्यानंतर काल प्रसादाचा आलेला ओला नारळ होता. ओला नारळ, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण बनवलं. ते वाटण सुद्धा 1 चमचा टाकून घेतलं आणि हेच ते आपलं नवीन बनवलेलं साठवणीचं काळं तिखट. खूप मस्त झालं एकदम. आणि थोडंसं जरी टाकलं ना वरतून कुठलीही धनेपूड, जिरेपूड म्हणजे कोणताही एक्स्ट्रा मसाला ॲड करण्याची काही सुद्धा गरज पडत नाही. ते सुद्धा 1 मिनिटं छान परतून घेतलं आणि ह्या स्वच्छ कालच्या व्हिडिओत मी चिरून ठेवलेल्या ह्या शेवग्याच्या शेंगा दाखवल्या होत्या. धुवून घेतल्या स्वच्छ आणि टाकलेत आणि 1 मिनिटासाठी या मसाल्यामध्ये मस्त या शेंगा आहेत ना परतून घेणार आहे. दुसरीकडे ना पाणी गरम करून ठेवलेलं होतं. शक्यतो ना रस्सा भाज्या बनवत असते ना त्यावेळेस मी कोमट पाणी वापरते. त्यामुळं काय होतं की भाज्यांची तरी पण राहते आणि कुकिंग प्रोसिजर थांबत नाही भाज्यांची. त्यामुळे भाज्या पटकन शिजल्या जातात. म्हणून कोणत्याही रस्सा भाज्या बनवा किंवा भाज्या बनवताना शक्यतो थंड पाणी वापरायचं नाही, कोमट पाणी करून घ्यायचं आणि ते वापरायचं. इथं मी चांगला 1 तांब्या पाणी ओतून घेतले आणि चवीपुरतं मीठ टाकले, कारण मला अंगापुरताच रस्सा बनवायचा होता. आणि मस्त ताजी ताजी कालच आणली होती भावानी ही शेवग्याची शेंग. त्यामुळं मोजून 10 ते 15 मिनिटात एक उकळी काढून घेतली ना शिजते लगेच. आता तुम्हाला आवडत असेल ना तर इथं तुम्ही शेंगादाण्याचा कूट टाका. मी इथं ना थोडासा जाडसर किंवा ओबडधोबड कुटलेला जो शेंगादाण्याचा कूट आहे ना तो 2 चमचे टाकलाय पोहे खाण्याचे, जास्त नाही. कारण आपलं वाटण जे होतं ना खोबऱ्याचं ते वापरलं ना शेंगादाण्याचं कूट काय जास्त लागत नाही. आणि इथं तुम्ही बघू शकता अगदी कमी म्हणजे तेलामध्ये आणि अगदी पोहे खाण्याचं 1 चमचा साठवणीचं काळं तिखट टाकलं होतं. तरीसुद्धा आपल्या भाजीला ना मस्त एकदम तरी आली आहे. आणि रंग तुम्ही रश्श्याचा बघा महत्त्वाचं. बऱ्याच वेळेस बघा रश्श्याला पाहिजे तसा रंग नसतो, रस्सा पांढरसर दिसतो. माझा तिखट इतकं छान झालंय ना की रश्श्याला सुद्धा असा थोडासा लालसर रंग येतो. उन्हामुळे तुम्हाला तिथं तरी दिसत नव्हती, पण इथं बघा पोहे खाण्याच्या 4 चमचा तेलामध्ये सुद्धा किती छान तरी आली आणि एकदम घट्टसर भाजी झाली. अगदी थोडंसं शेंगादाण्याचं कूट वापरले. त्यामुळे बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की तू हे खोबऱ्याचं वाटण कसं बनवते ते दाखव. तर ते मी नक्कीच 1-2 व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. भाजी मस्त अशी बनवून घेतली. त्यानंतर दोन्ही लेकींसाठी थोडीशी भेंडी होती, तर त्या दोघींना म्हणजे सगळ्याच घरामध्ये मला वाटतं की लहान मुलांना भेंडीची भाजी आवडती. तर भेंडीची भाजी मिठाचीच बनवून घेतली होती. अगदी लसूण कोथिंबिरीचं वाटण टाकून लोखंडी तव्यात चपात्या बनवून घेतल्या आणि चपात्या बनवून झाल्या की त्याच तव्यामध्ये ही भेंडी बनवलेली आहे. बघा सगळ्याच घरात लहान मुलांना अशी भेंडी आवडते आणि मला सुद्धा पर्सनली ना भेंडी खायला खूप आवडते. आज ना मस्त काल जाताना अक्कलकोटला जाताना दोन्ही लेकींनी जे ड्रेस घातले होते ना ते पण मला स्वच्छ धुवून ठेवायचेत, कारण खंडोबावरून येताना ना त्याच्यावरती भंडारा वगैरे उडलेला होता. भेंडी तर इथं मस्त तयार झाली. म्हटलं अगोदर भूक लागली होती तर जेवणच करून घ्यावं. साधारणतः 11 ते 1च्या मध्यभागी मी कधी पण एकदा जेवण करून घेते आणि त्यानंतर संध्याकाळी 7:30 नंतर इथं मस्त दोघी जेवाय बसलो होतो. आता जेवणाच्या टायमिंगपर्यंत आता मोठ्या लेकीचे 12वीचे क्लाससुद्धा चालू झाले. ती सुद्धा आली होती. तिला माहितीच नव्हतं की मी इथं शूट घेते आणि तिचं इथं चाललं होतं लाडूला थोडंसं पापड वेपर्स वगैरे खायला घालायचे. लाडूचे लाड तर आमच्या घरात सगळेच पुरवत असतात. मस्त आता मी पण जेवण करून घेते तिच्यासोबत. आणि त्यानंतर बघा जेवण झालं की 15 मिनिटं बसली. म्हटलं नको, पेंडिंग पडलं की कामं आपल्यालाच कधीतरी करायला लागणार आहेत. म्हणून मग हे ड्रेस आहेत ना शॅम्पूचं पाणी करून घेतलं सेपरेट 2 बादलीमध्ये आणि मस्त त्या पाण्यात हे ड्रेस आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेत आणि स्वच्छ पाण्यात 2दा धुतलेत. आणि बाहेरीतले ड्रेस वगैरे असतील ना आपले स्वतःचे किंवा मुलांचे तर असे खचून पिळायचे नाहीत. त्याचे कसं असतं धागे नाजूक असतात किंवा खूप असं त्याचं फिनिशिंग छान असतं आणि पिळल्यानंतर ना ते कापडचं फिनिशिंग आहे ना पहिल्यासारखं राहत नाही. त्यामुळे फक्त काखेत वगैरे चोळून धुवायचे. बाकी ठिकाणी ना हे ड्रेस बिलकुल पिळायचे वगैरे नाहीत. त्यामुळे आहे अशी शाईन राहते. आणि मी याच पद्धतीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावलीला सुकत घालायचे, न पिळता सुकून जातात. आणि इथं आता कपडे तर त्यांच्या दोघीचे सुकाय घातले, पण केळी कधी पिकणार ही देशी त्याची मात्र आम्ही सगळेच आतुरतेनं वाट बघतोय. आणि यातली ना एक दुसरा जे आपलं केळीचं झाड आहे ना त्याचा तर एका घडाला ना खूप मोठी केळी झाली. बघा हे बोट दाखवते ना, एकच केळी एवढी मोठी आहे ना की सांगूच शकत नाही मी तुम्हाला. आणि इथं आपल्या तुळशीच्या तिथं ना आज 5 पाकळ्यांचा गोकर्ण सुद्धा आला होता. उन्हामुळे
ऑफिस टाइमला पण आले आम्ही सिंगल आहे. खूप दिवसात ना आलं ना. हा काय कसलं भारी दिसतंय ना. एक ऑफिस टाइम पहिल्यांदाच फुल आले आज. लय भारी आहे असं कॅप्चर होतंय. आणि औषध मारलंय तरी ह्याला मव्यासाठी. जास्वंदाला बघ याचं हालत अशी तिकडे झाली. बघ की कसलं भारी आले ना. जवळ गोड आहे. इथं पण आहे.